29 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री परभणीला येत आहेत आणि भारतीय जनता पक्षाकडून खरं तर बैठकांचे सातत्यानं बैठका घेणं सुरू आहे। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली काही वेळापूर्वी या ठिकाणी बैठक झाली। नेमकं मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचं स्वरूप कसं असणार आहे आपण जाणून घेऊया। स्वतः पालकमंत्री मेघना बोर्डीकर आपल्यासोबत आहे। दीदी, 29 तारखेचा दौरा निश्चित आहे, कसं एकूणच मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाचं स्वरूप असणार आहे? राज्यातील 4 कृषी विद्यापीठातल्या संशोधकांचा इथे 3 दिवसीय कार्यक्रम आहे। त्याच्या उद्घाटनासाठी उद्घाटक म्हणून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परभणी जिल्ह्यामध्ये येत आहे। मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा ते आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये येत आहेत, म्हणून परभणीकरांची इच्छा होती की त्यांचा भव्य असं स्वागत करावं आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी परिवाराच्या वतीने आणि परभणी वासियांच्या वतीने परभणी येथील स्टेडियमवरती मोठा भव्य त्यांचा स्वागत समारंभ, नागरी सत्कार समारंभ सुद्धा आयोजित केलेला। दोन्ही उपमुख्यमंत्री येणार असल्याची माहिती कळते। अजून नेमकं भाजपचे कोण मोठे नेते येणार आहेत 29 तारखेच्या कार्यक्रमाला? 29 तारखेच्या कार्यक्रमाला भाजपकडून फक्त सध्या तरी मुख्यमंत्री महोदयच येत आहेत। दोन्ही उपमुख्यमंत्री येत असल्याची माहिती आहे आणि त्यांना शासकीय कार्यक्रमासाठी आमंत्रण दिलेलं आहे, त्यामुळे त्यांचं आणखीन कन्फर्मेशन आले। 2च कार्यक्रम, एक मराठवाडा कृषी विद्यापीठात आणि दुसरा नागरी सत्कार स्टेडियम मध्ये? हो, 2च कार्यक्रम। तर 2 कार्यक्रम आहेत, त्यासाठी मुख्यमंत्री येत आहेत। अद्याप तरी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं कन्फर्मेशन नाही, मात्र निमंत्रण पाठवल्याचं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलंय। तर 29 तारखेला देवेंद्र फडणवीस 3ऱ्या वेळी मुख्यमंत्री झाल्याबद्दल परभणीकरांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी।